प्या, अगं घरात सुख समाधान शांती नांदावी म्हणून घरच्या लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. ही आयडिया आपल्या बारक्या अमोलची बर का. अमोलनं ना खरंच आम्हाला घरच्या लक्ष्मीची खऱ्या अर्थानं ओळख करून दिली आज. हो, मला माहितच होतं की छोटे सरकार नक्की काहीतरी भारी करणार आहेत. पे आयुष्यभर तुझी कृपा माझ्यावर अशीच राहू दे बाई. मोना, या घरची लक्ष्मी म्हणून येऊ तुझा मान आहे. अशीच आनंदी राहा. मग कसं वाटलं माझं लक्ष्मी पूजन? अमोल, असं लक्ष्मीपूजन जर प्रत्येक पुरुषाच्या मनात रुजलं ना तर कुठलाच पुरुष कधीच कुठल्याही स्त्रीवर हात उचलणार नाही बाळ. खरंच आज तू आम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळंच दिलंयस. यापेक्षा भारी लक्ष्मीपूजन होऊच शकत नाही काय. अमोल बाळा, काय झालं बाळा तुला? आजोबा, वाद सगळ्यांना असं एकत्र बघून मला खूप भारी वाटते आणि मला अशीच सगळी एकत्र हवी. अमोल, तुझ्या कायम लक्षात राहील अशी दिवाळी साजरी करू आपण. हो, आणि अमोल अजून दिवाळी संपलीच नाहीये. भाऊबीज राहिलीये, पाडवा, तुळशीचं लग्न, अजून भरपूर दिवाळी आहे. हो मा, आपण दिवाळी एकदम आनंदात साजरी करू. तशी एवढी दिवाळी आहे ना माझ्याकडे. अमोल, असं नाही बोलायचं बाळा. हे बघ, आम्ही सगळे तुला काहीच नाही होऊन देणार. आणि आपण सगळ्यांनी ही दिवाळी एन्जॉय का करायची माहितीये का? कारण आपली सगळ्यांची एकत्र असलेली पहिली दिवाळी आहे म्हणून. आणि राहिला विषय आजाराचा, तू आजाराला घाबरलाच नाहीस, त्यामुळे तू निम्मा बरा झालायस. आणि अमोल बाळा, अरे यातलं तुला कुणी सोडून जाणार नाही बघ. सोडून गेला ना तर तुझा आजारच तुला सोडून जाणार आहे. हा, तुला काय सुद्धा होणार नाही.